सगळ्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे। जगामध्ये कोरोनाच्या नव्या व्हायरसची एंट्री झाली आहे। वटवाघुळांमध्येच हा नवा व्हायरस सापडलाय। चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे हा व्हायरस वटवाघुळांमधून माणसांमध्ये सहज शिरू शकतो। कोरोनाचा हा नवा व्हायरस नेमका कुठे सापडलाय आणि खरंच तो किती धोकादायक आहे, काय काळजी घ्यायला हवी, पाहूयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। जगामध्ये नव्या कोरोना व्हायरसची एंट्री। वटवाघुळ पुन्हा जगात पसरवणार भीती। भविष्यात खतरा, पुन्हा कोरोनाची धास्ती। कोरोनानं जगाची 2020 मध्ये जी वाट लावली तेच संकट पुन्हा एकदा येणार की काय अशी भीती निर्माण झाली आहे। आणि त्याला कारण ठरलंय तो जगामध्ये सापडलेला नवा कोरोना व्हायरस। कोरोनाचा हा नवा व्हायरस थायलंडमध्ये सापडलाय। थायलंडमधल्या वटवाघुळांमध्ये एक नवा कोरोना व्हायरस आढळतोय, ज्याची लागण माणसांना सुद्धा होऊ शकते। SARS-CoV-2 शी साम्य असणारा हा नवा व्हायरस आहे। थायलंडमधल्या चाचोएंग साओ या प्रांतामध्ये मोठ्या कानाची वटवाघुळं सापडतात। त्यांच्यामध्ये हा कोरोनाचा नवा व्हायरस सापडलाय। याच संदर्भात जपानच्या टोकियो युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास सुरू आहे। वटवाघुळांचे नमुने टोकियो युनिव्हर्सिटीत तपासण्यात आले। या कोरोनावर लक्ष ठेवण्याचे आदेश वैज्ञानिकांना देण्यात आले आहेत। धोक्याची बाब म्हणजे कोरोनाचा हा नवा व्हायरस वटवाघुळांमधून माणसाच्या शरीराच्या पेशींमध्ये शिरू शकतो। नुकताच थायलंडमधल्या काही शास्त्रज्ञांनी जगभरातल्या इतर शास्त्रज्ञांबरोबर, विशेषतः जपानमधल्या काही शास्त्रज्ञांबरोबर संशोधन केलं। त्यामध्ये त्यांना कोविड-19चा फॅमिलीमधला म्हणजे कोरोनाच्या फॅमिलीमधला एक विषाणू नवीन सापडलेला आहे। याचे दोन प्रकार त्यांच्या लक्षात आलेले आहेत, एक क्लेड 1 आणि क्लेड 2। तर हा क्लेड 1 जो आहे हा फक्त वटवाघळातून काही प्राण्यांमध्येच पसरतो किंवा वटवाघळांपुरताच सीमित राहतो, परंतु क्लेड 2 आहे त्या विषाणूची जेव्हा तपासणी केली गेली त्यावेळेला तो मनुष्यामध्ये जर संसर्गित झाला तर तो आपल्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत त्यांच्याशी जुळला जाऊ शकतो असं लक्षात आलेलं आहे। आता पुढचा प्रश्न हा की थायलंडमध्ये वटवाघुळांमध्ये सापडलेला हा नवा कोरोना व्हायरस किती धोकादायक आहे। वटवाघुळांमध्ये सापडलेला हा नवा व्हायरस माणसांसाठी लगेचच धोकादायक ठरणार नाही असा अंदाज आहे। कोविड काळात घेतलेल्या लसी या व्हायरसपासून संरक्षण करतील असंही सांगितलं जातं। टोकियो युनिव्हर्सिटीमध्ये जो अभ्यास सुरू आहे त्यानुसार हा व्हायरस काहीसा कमकुवत आहे। मात्र वटवाघुळांमध्ये या व्हायरसची संख्या वाढते आणि त्याचबद्दल शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे। सध्या जो व्हायरस सापडलाय तो तीव्र स्वरूपाचा किंवा फारसा धोकादायक नाही, पण या व्हायरसमध्ये छोटासा जरी बदल झाला तरी हा व्हायरस अतिशय धोकादायक ठरू शकतो। थायलंडमधून हा व्हायरस चीनमधल्या युनान आणि लाओस सारख्या काही भागांमध्ये पसरल्याची शक्यता वर्तवली जाते। कोविडच्या महामारीच्या वेळेला जो प्रश्न उद्भवला होता की त्या विषाणूबद्दल आधी काहीच माहीत नव्हती, त्याच्यामुळे अशा वेगवेगळ्या विषाणूंची माहिती चालू आहे। सध्या तरी या विषाणूमुळे कुठल्याही प्रकारची महामारी किंवा साथ पसरलेली नाही, किंबहुना एकाही व्यक्तीला अजून या नवीन क्लेड 2 विषाणूचा संसर्ग झालेला नाही। थायलंडमधल्या वटवाघुळांमध्ये हा व्हायरस सापडल्यानंतर संपूर्ण आशिया खंडातल्या वटवाघुळांवर लक्ष ठेवलं जात आहे। वटवाघुळांपासून लांब राहण्याचा सल्ला देण्यात आलाय। एकीकडे कोरोनाचा हा नवा व्हायरस जगात आलाय आणि दुसरीकडे जगावर हंता व्हायरसचं सुद्धा संकट आहे। अर्जेंटिनाहून दक्षिण अटलांटिक टूरवर निघालेल्या MV होडियस या जहाजावर हंता व्हायरस सापडला आणि जहाजावरच्या तिघांचा त्यानं मृत्यू सुद्धा झाला। हंता व्हायरस हा उंदरांमुळे होतो आणि तब्बल 40% एवढा मृत्यू दर आहे। हंताबद्दलची चिंता वाढत असतानाच कोरोनाच्या नव्या व्हायरसची एंट्री झाली आहे। सध्या कोरोनाच्या या नव्या व्हायरसबद्दल दिलासादायक गोष्ट म्हणजे थायलंड सरकार या नव्या व्हायरसवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि आत्तापर्यंत तरी कुठल्याही माणसाला कोरोनाच्या या नव्या व्हायरसची लागण झालेली नाही असं थायलंडकडून तुर्तास स्पष्ट करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।